रॉयल क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 12वीच्या फायनल अकाउंट या टॉपिकला आपण सुरुवात केली असून आज आपण प्रॉब्लेम नंबर 5 पाहणार आहोत. फायनल अकाउंटचा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या अगोदर त्याचं प्रिपरेशन पाहून घ्यायचं असतं, बिकॉज त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. कारण की वेळेच्या अभावी आपल्याला सर्व अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं आहे. नॉर्मली 20 मिनिट्समध्ये फायनल अकाउंट टॅली करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपली काही चूक असेल तर ती आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये करेक्ट करता येते. या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 5. Mr. Sudarshan Traders is a partnership firm in which Ram and Krishna are partners sharing profit and loss in the ratio of 3:2. या ठिकाणी दोन पार्टनर्स आहेत, राम अँड कृष्ण आणि सुदर्शन ट्रेडर्स ही पार्टनरशिप फर्म आहे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. या ठिकाणी त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल अकाउंट प्रिपेअर करायला त्यांनी सांगितलेलं आहे. मीन्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंट फर्स्ट तयार करायचा, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं, त्यानंतर आपण बॅलन्स शीट तयार करतो. परंतु जर ॲडजस्टमेंट अधिक असेल तर आपण कॅपिटल अकाउंट सेपरेटली तयार करतो. विथ जर करंट अकाउंटचा बॅलन्स असेल तर करंट अकाउंट तयार करतो. नॉर्मली एकदा ट्रायल बॅलन्सवरती नजर मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कळून जाईल की कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट तयार करण्याची आवश्यकता आहे की नाही. नॉर्मली दोन आयटमवरून आपल्याला लवकरात लवकर कळून जातं. जर पार्टनरच्या रिलेटेड कोणतंही प्रोव्हिजन असेल तर, फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग्स असेल, करंट अकाउंटचा बॅलन्स असेल किंवा पार्टनर्सला दिलेली सॅलरी, यावरून आपल्याला कळून जातं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट तयार करायचं आहे की नाही आहे. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे. सो आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट तयार करायचं आहे, बिकॉज कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार आहोत आणि करंट अकाउंट हे सेपरेटली तयार करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की पार्टनरच्या रिलेटेडच्या ॲडजस्टमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल राम इज अलाउड टू सॅलरी अँड अलाउड कमिशन. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल का पार्टनरच्या रिलेटेडचे ॲडजस्टमेंट आहेत. सो आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट तयार करायचं आहे. प्रिपरेशन पूर्णतः झाल्यानंतर, म्हणजे प्रिपरेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी येईल ट्रेडिंग अकाउंट, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. त्याचबरोबर आपण तयार करणार आहोत पार्टनर्स करंट अकाउंट, बिकॉज कॅपिटल अकाउंट आपण या ठिकाणी तयार करत नाही आहेत. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स पूर्णतः बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर करणार आहोत. देन आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. प्रिपरेशन पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम आपण ॲडजस्टमेंट पाहतो. ॲडजस्टमेंट पाहिल्यानंतर सर्वप्रथम टिक मार्क्स करून घ्यायचे आहेत. टिक मार्क्समध्ये आपल्याला दिसून येईल की फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक इन हँड. सो ही क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट या ठिकाणी कोणतीही टिक मार्क येणार नाही आहे. नंबर सेकंड, राम इज अलाउड इज सॅलरी ऑफ ₹6,000, कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल. या ठिकाणी सॅलरीची आणि कमिशनची ॲडजस्टमेंट आहे. सो या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची टिक मार्क करणार नाही आहेत. नंबर थर्ड, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज प्रोव्हाइड ॲट 5% पर एनम. या ॲडजस्टमेंट देखील कोणत्याही प्रकारची टिक मार्क होणार नाही आहे, कारण की ही पार्टनर्स कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे. नंबर फोर्थ, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. या ठिकाणी आपल्याला प्लांट अँड मशिनरीवरती टिक मार्क करावे लागणार आहे. प्लांट अँड मशिनरी डेबिट साईडला असणार आहे, डेबिट बॅलन्स शो करतो. सो प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे, प्लांट अँड मशिनरी 63,000. या ठिकाणी आपली एक टिक मार्क येईल. नंबर सेकंड, त्यानंतर आपण पाहणार आहोत नंबर 5ची ॲडजस्टमेंट. ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. या ठिकाणी 3,000 ची जी अमाऊंट दिलेली आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल, याचा अर्थ असा होतो की हे बॅड डेट्स किंवा RDD होऊन जातं. तर हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली जी RDD असते ती आपली न्यू RDD आहे. सो याचे आपल्याला एक टिक मार्क करायचे डेटर्सवरती. सो आपले डेटर्सवरती एक टिक मार्क येणार आहे, सन्ड्री डेटर्स. देन त्यानंतर आपल्याला शेवटची ॲडजस्टमेंट म्हणजे लास्ट, प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट्स यासाठी आपल्याला इन्शुरन्सवरती टिक मार्क करावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्सची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे 2,500. अशा प्रकारे आपले टिक मार्क्स झालेले आहेत. एकूण आपल्याला 3 टिक मार्क्स मिळाले, म्हणजे 3 मेन ॲडजस्टमेंट्स आहेत आपल्याकडे. आपण पाहणार आहोत आता पूर्णतः ट्रायल बॅलन्स कशा प्रकारे ट्रान्सफर केला जाणार आहे. नंबर फर्स्ट टाईम आहे आपला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपला येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं आहे ओपनिंग स्टॉक. या अगोदर कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला प्रिपेअर करायचा असेल तर त्यामध्ये इन द बुक्स ऑफ लिहायचं. इन द बुक्स ऑफ या ठिकाणी कंपनीचं नाव आहे, पार्टनरशिप फर्मचं नाव आहे सुदर्शन ट्रेडर. सो इन द बुक्स ऑफ सुदर्शन ट्रेडर ट्रेडिंग अकाउंट
ॲज ऑन 31 मार्च 2019 अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. देन डेबिट क्रेडिट अँड पर्टिक्युलर्स अँड अमाऊंटचे 2 कॉलम्स. सेम ॲज स्ट्रक्चर तुमचं क्रेडिट साईडला येईल. नंबर फर्स्ट आयटम आता आपण लिहिणार आहोत. टू ओपनिंग स्टॉक आपल्याला अमाऊंट दिले 36,000. नंबर सेकंड कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट 1,60,000 आणि 80,000 अशा अमाऊंट्स आहेत. ओपनिंग स्टॉक आपल्याला ट्रान्सफर करून झालेलं आहे 36,000. देन आपण पाहणार आहोत कॅपिटल अकाउंट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल डायरेक्टली घेतो आहे. फर्स्ट कॅपिटलचे बॅलन्सेस 1,60,000 अँड 80,000. नेक्स्ट आपण पाहणार आहोत करंट अकाउंट. करंट अकाउंट आपण सेपरेटली करंट अकाउंट प्रिपेअर केला आहे. सो करंट अकाउंटचे बॅलन्स हे करंट अकाउंटमध्ये जातील. करंट अकाउंट नॉर्मली क्रेडिट बॅलन्स शो करतो. सो रामचा या ठिकाणी त्यांनी क्रेडिट बॅलन्स दिला आहे आणि कृष्णाचा या ठिकाणी त्यांनी डेबिट बॅलन्स दिला आहे. सो आपल्याला ते त्याप्रमाणे ट्रान्सफर करावं लागणार आहे. करंट अकाउंट आपण प्रिपेअर केलेलं आहे. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ॲज अ रामच्या कॉलममध्ये 8,000. देन कृष्णाच्या डेबिट साईडला बिकॉज कृष्णा हा डेबिट बॅलन्स शो करतो. सो कृष्णाच्या डेबिट साईडला ₹4,008 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. देन आपण पाहणार आहोत परचेसेस. परचेसची अमाऊंट दिलेली 1 लाख. परचेस आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 1 लाख रुपीज. देन सेल्स दिलेला आपल्याला 2,08,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स जातो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतो आहे सेल्स 2,08,000. देन सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला अमाऊंट आहे 1,73,500 आणि यावर ॲडजस्टमेंट आहे. सो एक लाईन आपल्याला सोडून द्यायची. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेतो आहे सन्ड्री डेटर्स आणि या ठिकाणी त्याला आपण लाईन सोडून देतो आहे. नेक्स्ट पण पाहणार आहोत आपण. ओके. सो त्यानंतर आपल्याला दिले सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 41,800 क्रेडिटर्स. बिल्स रिसिव्ह लावले ॲसेट आहे 47,000 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येतील. 47,000 घेतो आपण. बिल्स रिसिवेबल 47,000. नेक्स्ट बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे 21,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो आपण. बिल्स पेएबल 21,000. देन कमिशन 2,800. वेजेस ओके. कमिशन हा प्रॉफिट अँड लॉसला येईल बिकॉज तो सेल्सच्या रिलेटेडचा आयटम आहे. कमिशन 2,800. वेजेस हा फॅक्टरीच्या रिलेटेड आहे. सो येईल आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेजेस 1,760. देन सॅलरीज आणि ओके सॅलरीज आपले ऑफिशियल रिलेटेड आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेस आहे म्हणून सॅलरीज 3,000. देन फर्निचर आपले ॲसेट आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर 25,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतो आपण फर्निचर 25,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी आणि प्लांट अँड मशिनरीवरती आपल्या ॲडजस्टमेंट सो आपल्याला लाईन सोडून द्यायची आहे. प्लांट अँड मशिनरी आपल्या ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 63,000 घेतो आहे आपण. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 63,000 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतो आहे आपण. प्लांट अँड मशिनरी 60,000 आणि एक लाईन सोडून देणार आहेत. देन त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे RDD ही आपल्याला ओल्ड RDD त्याने दिलेली आहे 1,000. आपण फॉर्मॅट तयार केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फॉर्मॅट तयार करतो. त्यामध्ये आपल्याला पूर्णतः फॉर्मॅट लिहून घ्यायचा अगोदर. टू बॅड डेप्स टू RDD ॲड न्यू RDD. फॉर्मॅट अशा प्रकारे असतो. टू बॅड डेप्स ॲड न्यू बॅड डेप्स ॲड न्यू RDD. देन एक लाईन सोडून आपल्याला लिहायचं असं लेस ओल्ड RDD. या ठिकाणी आपल्याला ओल्ड RDD मिळालेली आहे 1,000 ती लिहून घ्यायची आहे. त्यानंतर आपण घेतो इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे
10,500. इन्व्हेस्टमेंट आपले ॲसेट आहे, सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण इन्व्हेस्टमेंट घेतो आहे 10,500. देन त्यानंतर आपण पाहणार आहोत इन्व्हेस्टमेंट नंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन. ही आपली देखील ॲसेट आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस ही आपली ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या साईडला आपण घेतो आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. याची अमाऊंट आहे आपली 35,240 लोन्स अँड ॲडव्हान्सेस. नेक्स्ट इन्शुरन्स. इन्शुरन्स हे आपलं एक्सपेन्सेस आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2,500 आणि फर्स्ट कॉलममध्ये बिकॉज त्याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट करायची. इन्शुरन्स फर्स्ट कॉलममध्ये 2,500 आणि एक लाईन सोडून देत आहोत आपण. नेक्स्ट आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेप्स हे ओल्ड बॅड डेप्स आहे 500 रुपीज. सो आपण ऑलरेडी फॉर्मॅट लिहिलेलं आहे, फक्त त्या ठिकाणी जाऊन अमाऊंट फिल करायची 500 रुपीज. नेक्स्ट वन आहे आपलं गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. या ठिकाणी त्यांनी डेट दिली आहे परचेस ऑन 1 जानेवारी 2019. गव्हर्नमेंट बॉन्ड्स ही आपल्या ॲसेट आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेतो 15,000ची ॲसेट विथ त्यावर आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे 15,000 घेतल्यानंतर. सो आपण प्रॉब्लेम जेव्हा ट्रान्सफर करतो आणि शेवटचंच आयटम आहे, सो आपण याच्यावरती डायरेक्ट फर्स्ट ॲडजस्टमेंटच क्लिअर करून टाकूयात. परचेस ऑन 1 जानेवारी 2019. सो आपलं इयर एंडिंग आहे 31 मार्च 2019. या ठिकाणी आपल्याला 3 जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्याचा इंटरेस्ट द्यायचा आहे. सो गव्हर्नमेंट बॉन्ड्सची अमाऊंट आपण चेक करूयात. 15,000 अमाऊंट आहे आणि त्यावर आपल्याला 12% इंटरेस्ट द्यायचा आहे. सो आपली वर्किंग नोट या पद्धतीने येईल. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आर परचेस ऑन 1 जानेवारी 2019. सो इंटरेस्ट रिसिवेबल फॉर 3 मंथ्स. या ठिकाणी आपल्याला 3 महिन्याचा इंटरेस्ट द्यायचा आहे. त्याचं कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे असेल आपलं 15,000. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 15,000 × 12 कारण बिकॉज 12% घेतो आहे आपण आणि × 3 / 12 बिकॉज आपल्याला ते 3 महिन्यासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 15 हे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. 12 आपले कट होणार आहेत. देन 2 0 कट होतील. ओके. सो राहिले आपले 150 × 3. 15 3 45 अँड 1 0 इज इक्वल टू 450 आपली डायरेक्टली अमाऊंट येईल. सो आपल्याला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड द्यायचा आहे 450. या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या फर्स्ट इफेक्ट येईल त्याचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेतो आहे ॲड इंटरेस्ट रिसिवेबल बिकॉज आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. आपले इथे ॲसेट आहे 450 आणि आउटरला अमाऊंट येईल आपली 15,450. देन याचा सेकंड इफेक्ट येईल आपला बिकॉज हे आपलं इन्कम आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आपण बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स रिसिवेबल 450 अमाऊंट. ओके. सो अशा प्रकारे पूर्ण ट्रायल बॅलन्स आपला ट्रान्सफर झालेला आहे विथ ॲडजस्टमेंट देखील त्याच्यातले हिडन ॲडजस्टमेंट देखील केलेले आहेत. सो आपण आता मेन ॲडजस्टमेंटला सुरुवात करणार आहोत. स्टॉक इन हँड 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹38,000. सो ही आपली क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो फर्स्ट इफेक्ट. सो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतो बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. देन याचा सेकंड इफेक्ट येईल आपला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण जाऊन लिहितो या ठिकाणी फक्त लिहायचं. सो क्लोजिंग स्टॉक आपण घेतो अमाऊंट 38,000. या अशा प्रकारे आपल्या क्लोजिंग स्टॉकच्या दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. आता आपल्याला पूर्णतः कल्पना आली असेल की कशाप्रकारे ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे आहेत, कशाप्रकारे ट्रान्सफर करायचं असतं. विथ तुम्ही बेसिकच्या सर्व व्हिडिओ जर का पाहिले असेल तर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण हा प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व करायचा असतात हे पाहतो आहे. सो बेसिकली मी पहिल्या प्रॉब्लेमनंतर म्हणजे आता थोडं स्पीडने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिडिओज पुन्हा पाहू शकता आणि कशाप्रकारे ट्रान्सफर केला तर ते पाहू शकता. पण सध्याच्या प्रॉब्लेमच्या किंवा आपल्या टॉपिकनुसार आपण जर का पाहिलं तर सध्या प्रॉब्लेम हे यापेक्षा अधिक स्पीडनी तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. सो प्रिपेरेशनसाठी तयार राहा, जास्तीत जास्त अभ्यास करा. सो आपण सेकंड ॲडजस्टमेंट आता पाहणार आहोत. राम इज अलाउड ॲज सॅलरी ऑफ ₹6,000 आणि कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल.
या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला पाहिलं रामला 6000 सॅलरीज दिली जाते आणि कृष्णासाठी कमिशन आहे 3% ऑन नेट सेल्स. नेट सेल्सवरती त्याला 3% ॲज अ कमिशन मिळतं. सो राम आपण पार्टनर्सच्या ॲडजस्टमेंटसाठी पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. सो याचा फर्स्ट इफेक्ट आपला येईल पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आहे आपण. या ठिकाणी रामला सॅलरी दिली जाते. राम इज अलाउड टू सॅलरी ऑफ ₹6,000. 6,000 आपल्याला सॅलरी द्यायची. सो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो आहे आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बिकॉज याचा सेकंड इफेक्ट आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार, डेबिट साईडला जाणार आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट लिहायचं आपल्याला राम सॅलरी आणि अमाऊंट घ्यायची 6,000. देन याचा सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू राम सॅलरी अमाऊंट घेतो आपण 6,000. अशा प्रकारे पार्टनर्सला दिलेली सॅलरी ट्रान्सफर करायची असते पार्टनर्स करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अँड देन सेकंड इफेक्ट येईल त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. देन पुढील ॲडजस्टमेंट बघा. कृष्ण इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल. नेट सेलवरती आपल्याला 3% त्याला इंटरेस्ट कमिशन द्यायचं आहे. आपली सेल्सची अमाऊंट आहे 2,08,000. सो आपण 2,08,000 आपली जी अमाऊंट आहे त्यावरती कॅल्क्युलेशन करणार आहोत कमिशनसाठी. ओके, सो आपली अमाऊंट दिलेली आहे सेल्सची 2,08,000 आणि 2,08,000 वरती आपल्याला त्याला कमिशन द्यायचं 3%. 2,08,000ची जर का 2 झिरो कट केले तर आपल्याला अमाऊंट ही 1% मिळून जाईल. मीन्स 2,080 ही अमाऊंट आपल्याला मिळते जी आपली 1% अमाऊंट येईल बिकॉज आपण 2 शून्य कट केलेले. इंटू आपल्याला 3 केलं, इंटू 3 केलं. 2 3 6,000 प्लस 6,000 बिकॉज 2,000 इंटू 3 6,000 प्लस 8 3 24. सो 240 6,240 ही आपली कमिशनची अमाऊंट येणार आहे. सो आपल्याला कमिशन द्यायचं आहे पार्टनरला. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट कमिशन 6,240 ही आपली अमाऊंट आलेली. सो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कमिशन 6,240. देन याचा सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो आपण टू कमिशन टू कृष्णा बिकॉज कृष्णाला ते कमिशन दिलेलं आहे. टू कमिशन टू कृष्णा 6,240. अशा प्रकारे कमिशनचे देखील 2 इफेक्ट येतात पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर करंट अकाउंट असेल तर. आणि देन त्याचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. अशा प्रकारे आपली ही ॲडजस्टमेंट झालेली. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइड ॲट द रेट 5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेतो आपण 5%. सो पार्टनर्स कॅपिटलच्या अमाऊंट आपल्याला चेक करावे लागणार आहेत. फर्स्ट ऑफ वन पार्टनर्स कॅपिटलच्या अमाऊंट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये आपण लिहून घेतलेलं 1,60,000 अँड 80,000. ओके, सो आपण पाहणार 1,60,000 अँड 80,000 अँड विथ त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइड ॲट 5%. सो 5% द्यायचं आहे. ओके, इथल्या इथं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 1,60,000चा जर का 1 शून्य कट केला तर आम्हाला अमाऊंट आपल्याला मिळून जाईल 16,000. ओके, 1,16,000चा 1 शून्य कट केला आपण, 0 कट केला तर आपल्याला अमाऊंट मिळून जाते 16,000. आणि 16,000च्या हाफ अमाऊंट म्हणजेच 8,000 हे आपल्याला रामसाठी अमाऊंट मिळून जाईल. देन कृष्णासाठी आपण अमाऊंट पाहणार आहोत. ओके, कृष्णाची अमाऊंट आहे 80,000. 80,000चा 1 झिरो कट केला तर आपल्याला मिळून अमाऊंट मिळून जाईल 8,000. ओके, 8,000 आणि 8,000च्या जर का हाफ अमाऊंट आपण जर का कॅल्क्युलेट केली तर आपल्याला ती मिळणार 4,000. मीन्स 8,000 याच्या हाफ आणि याच्या देखील हाफ म्हणजेच याची अमाऊंट आली आपली 8,000. देन कृष्णासाठीची आपल्याला अमाऊंट मिळून जाईल 4,000. सो पार्टनर्स कॅपिटलवरती आपल्याला जर का इंटरेस्ट द्यायचं तर इंटरेस्टचे अमाऊंट आपल्याला मिळालेले आहेत. पार्टनर्स करंट अकाउंटचे आपल्याला पार्टनर्सच्या रिलेटेडचे कोणतेही इफेक्ट्स असतील तर आपण ते पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार. सो इंटरेस्टचं देखील इथेच येईल. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट दिली फर्स्ट याची 8,000 देन सेकंड याची
4000. आणि याचा सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो आपण. 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन ब्रॅकेट पार्टनर्स करंट अकाउंट. फर्स्ट रामचा घेतला आपण 4000. देन सेकंड रामसाठी किती आपले 8000. देन कृष्णासाठी अमाऊंट घेतलेली आहे 4000. देन पार्टनर्स कॅपिटलवरचे आपले दोन्हीही इफेक्ट क्लिअर करून झालेले आहेत. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल दिलेलं आहे. देन नंबर 4 प्रोव्हाइड डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिशिएशन द्यायचं आपल्याला प्लांट अँड मशिनरीवरती 5%. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण जाणार आहेत. प्लांट अँड मशिनरीची आपली अमाऊंट दिलेली आहे आणि 63,000. सो 63,000 वरती 5% द्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी एक जर का शून्य कट केला तर आपल्याला अमाऊंट मिळून जाईल 6,300 आणि याच्या हाफ अमाऊंट म्हणजेच 6,000च्या हाफ येतील आपले 3,000. देन 300च्या 150. सो आपल्याला अमाऊंट मिळून जाईल 3,150. इझी कॅल्क्युलेशन करूयात बिकॉज आपल्याकडे अधिक वेळ नसतो. सो डेप्रिशिएशन अमाऊंट आलेली आहे 3,150 आणि ही अमाऊंट जर का मायनस केली आपल्याला मिळून जाईल 59,850. तर याचा सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150. नेक्स्ट आपण पाहणार आहोत आपण नंबर 5ची ॲडजस्टमेंट. ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. सो आपली ही RDDची अमाऊंट आहे, न्यू RDD आहे. सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण डेटर्समधून अमाऊंट लेस करणार आहोत. लेस बॅड डेप्स डायरेक्टली अमाऊंट दिली आहे 3,000 अमाऊंट लेस केल्यानंतर आपल्याला मिळून जातील 1,70,500. देण्याचा सेकंड इफेक्ट येईल आपला बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, ज्या ठिकाणी आपण पूर्णतः फॉर्मॅट लिहिलेला आहे बॅड डेप्सचा, ज्यामध्ये बॅड डेप्स ॲड न्यू RDD लेस ओल्ड RDD अशा प्रकारचा. त्यामध्ये आपल्याला न्यू RDDची अमाऊंट घ्यायची आहे 3,000 रुपीज. देण्याचं पूर्णतः कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता तुम्ही. 3,000 + 500 = 3,500 लेस आपण 1,000 केले तर आपल्या अमाऊंट म्हणजे 2,500. नेक्स्ट आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे आपलं 5th ॲडजस्टमेंट क्लिअर झालेले. नंबर 6 प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स कोणती जर का एक्सपेन्स आपण जर का प्रीपेड केलेला असेल सो ती आपले ॲसेट असते. सो याचे देखील 2 इफेक्ट येतील. फर्स्ट आपल्याला एक्सपेन्सेसमधून मायनस करायचे आहेत 500 रुपीज. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिलेलं आहे इन्शुरन्स, त्यामुळे आपल्याला लेस करायचं लेस 500. देण्याचा सेकंड इफेक्ट येईल आपला प्रॉफिट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण घेतो प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपीज. सो अशा प्रकारे आपला पूर्णतः ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून झालेला आहे. ट्रायल बॅलन्समधील सर्व हिडन ॲडजस्टमेंट देखील ट्रान्सफर केलेले आहेत किंवा ॲडजस्ट केलेले आहेत. देन संपूर्णतः ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आपण प्रॉब्लेम टॅली करायला सुरुवात करतो. या ठिकाणी फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंटपासून सुरुवात करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटचं फर्स्ट आपण अमाऊंट चेक करूयात. सेल्स लिहिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक झालेलं आहे, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेस. देन तुम्हाला क्रेडिट साईडची टोटल आपली अधिक असेल जी तुमची 2,46,000. देन हीच अमाऊंट आपल्याला डेबिट साईडला देखील लिहून घ्यायची आहे. विथ त्यानंतर तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळून जाईल. ग्रॉस प्रॉफिट आपला 1,08,240. देन नेक्स्ट हाच बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेणार आहोत. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,08,240. दे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली केल्यानंतर जो बॅलन्स येईल त्याला आपण नाव देतो टू नेट प्रॉफिट. ओके, सो बाय ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट आहे 1,08,240 अँड क्रेडिट साईड जर का टॅली केली तुम्ही तर क्रेडिट साईड 1,08,690 टॅली होईल.
सो दोन्ही साईडला लिहून घेतल्यानंतर तुम्ही आपण एक वेळ चेक करूयात. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कमिशन, सॅलरीज, इन्शुरन्स, कमिशन, देन डिप्रिशिएशन, प्लांट अँड मशिनरी, बॅड डेट्स, इंटरेस्ट अँड कॅपिटल, अशा प्रकारे सर्व आपले ॲडजस्टमेंट आणि ट्रान्सफर करून झालेलं होतं. सो या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिटची अमाऊंट मिळून जातील 71,000 विथ या ठिकाणी पार्टनर्सचा रेशो पाहूयात आपण. 3:2 दिलेलं आहे. 3:2 याप्रमाणे आपल्याला ती अमाऊंट ट्रान्सफर करायची नाही आहे बिकॉज त्याप्रमाणे कोणतेही ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेली नाही आहे. राम अँड कृष्णा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2. या ठिकाणी सोल्युशनमध्ये त्यांनी जरी दिलेलं असलं 3:2 परंतु त्या प्रकारे कोणताही बॅलन्स ट्रान्सफर केलेलं नाही आहे. बट या ठिकाणी त्यांनी विथ वन ॲडजस्टमेंट अजून आपल्याला हवी होती की ज्या ठिकाणी त्यांनी बोलायला पाहिजे होतं की पार्टनर्सला जो पार्टनर्सचा प्रॉफिट आहे तो इक्वली ट्रान्सफर करायचा आहे. बट या ठिकाणी मिस्टर सुदर्शन ट्रेडर्स इन पार्टनरशिप फर्म राम अँड कृष्णा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2 या प्रकारे ट्रान्सफर केलेलं आहे. बाय द वे सोल्युशनमध्ये तशा प्रकारची कोणतीही प्रोव्हिजन दिलेली नाही आहे बिकॉज सोल्युशनमध्ये इक्वली पूर्णतः बॅलन्स ट्रान्सफर केलेलं आहे. टू पार्टनर्स करंट अकाउंटला 35,500 अँड 35,500 बिकॉज ह्या ॲडजस्टमेंटचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू राहून जात नाही आहे. सो प्रॉब्लेममध्ये थोड्या डिफिकल्टीज आहेत. सो ओके, आपण पाहणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम ट्रान्सफर करायचा आहे. पार्टनर्स टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू करंट अकाउंटला ट्रान्सफर करतो आहे. राम आणि कृष्णाला पण 35,500 35,500 या प्रकारे ॲडजस्टमेंट अमाऊंट ट्रान्सफर केलेलं आहे. सो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला घ्यायचं आहे. बॅलन्स ब्रॉडडाऊनचे अमाऊंट लिहून झाले आहेत, सॅलरीज लिहून झालेली आहे, देन इंटरेस्ट झालेलं आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 35,500 विथ यानंतर आपल्याला टॅली करून क्रेडिट साईडची टोटल अधिक आहे. सो ती डेबिट साईडला आपल्याला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला ही अमाऊंट मायनस केल्यानंतर बॅलन्स कॅरेट डाऊनची अमाऊंट मिळते 57,500 अँड 41,740. पार्टनर्स फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली केला, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टॅली केला. त्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट टॅली केल्याचा जो बॅलन्स होता तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आला तो तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. देन पार्टनर्स करंट अकाउंटचा जो बॅलन्स येईल कॅरेट डाऊनचा बॅलन्स तो तुम्हाला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा आहे. लायबिलिटी साईडला लिहायचं आहे. करंट अकाउंट रामची अमाऊंट आहे 57,500 आणि देन कृष्णाची अमाऊंट आहे 41,740. हे दोन्ही दोन्ही अमाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड या दोन्ही टॅली करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे तुमचं फायनल अकाउंट टॅली होईल. हे पूर्णतः बेसिकचे प्रॉब्लेम्स आहेत. नंबर 5चा प्रॉब्लेम आहे. सो बुकमध्ये तुम्हाला अजूनही बॅलन्स ट्रान्सफर करताना प्रॉफिट अँड लॉसचा 3:2 न करता इक्वली केलेलं आहे बिकॉज त्यावरती कोणत्याही प्रकारची ते दुसरी प्रोव्हिजन म्हटलेली नाही आहे. सो आपल्याला अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.